बंधू आणि भगिनींनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. बऱ्याचशा वेळेस आपण ऐकतो की विमान दुर्घटना झाली, अपघात झाला, विमानाला धडक बसली, पक्ष्यांनी समोरून येऊन विमानाला जोरदार धडक दिल्यामुळे विमान क्रॅश झाले किंवा वैमानिकाला ते कंट्रोल झाले नाही किंवा अशा ज्या काही घटना असतात, तर त्या सर्वच्या सर्व घटना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या अडचणीमध्ये निर्माण झालेल्या असतात. आणि या सर्व विमान कुठल्या प्रकारे स्थितीग्रस्त झालं, त्याची कारणं काय, हे सर्वच्या सर्व माहिती विमानाच्या एका विशिष्ट भागामध्ये गुप्तरित्या साठवली जाते. त्या भागाला म्हटलं जातं ब्लॅक बॉक्स. वास्तविक हा ब्लॅक बॉक्स नसून त्याचं नाव ब्लॅक बॉक्स आहे आणि तो विमानाच्या विशिष्ट अशा भागामध्ये ठेवण्यात येतो पायलटपासून. कारण घटना ज्यावेळेस घडते त्यावेळेस समोरूनच घटना घडते, अपघात समोरूनच होतो. या दृष्टीनं तो ब्लॅक बॉक्स विमानाच्या पाठीमागच्या भागामध्ये ज्या ठिकाणी लगेज वगैरे ठेवलं जातं, अशा ठिकाणी त्या भागामध्ये त्याला गुप्तरित्या फिट केलं जातं, सुरक्षितरित्या त्याला ठेवण्यात येतं आणि तो ब्लॅक नसतो. त्याचं नाव ब्लॅक आहे. तो केशरी रंगाचा चौकोनी बॉक्स असतो. तो एकतर टंग स्टील किंवा टायटॅनियमच्या धातूपासून बनवलेला असतो. त्याची कॅपॅसिटी, त्याला जर समजा आपण मोठ्या एखाद्या घणाने जरी मारले तरी त्याचे तुकडे होत नाहीत, तो नष्ट होत नाही, त्याला म्हणजे कुठल्या प्रकारची विजा होत नाही. तो सुरक्षितरित्या जशाला तसाच राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याला 3000 ते 4500 तापमान त्याच्यावर जरी समजा पडलं, तापमानामध्ये जरी पडला तो बॉक्स, तरी तो खराब होत नाही, वितळत नाही. त्याच्या आतमध्ये जी माहिती साठवलेली असती ती नष्ट होत नाही. अशा प्रकारची त्याची रचना बनवलेली असते. आणि हा ब्लॅक बॉक्स केसरी रंगाचा असतो. जरी विमान एखादं नष्ट झालं, जळालं, त्याचे पार्ट तुकडे तुकडे होऊन जळून गेलं, तरी तो ब्लॅक बॉक्स कुठला तरी त्याचा एक भाग केशरी राहतोच. म्हणजे त्याच्यामध्ये जो डाटा साठवला जातो, जे पायलट असतील, ज्यावेळेस विमानामध्ये त्यांनी त्याला ऑन केलं, विमानाला चालू केलं, ते जसं स्टार्ट झालं तेव्हापासून त्याच्यामध्ये डाटा साठवायला सुरुवात होते. त्याच्यामध्ये डाटा साठवायला सुरुवात होते. विमान उड्डाण करायचं आहे, किती वाजून किती मिनटाला उड्डाण करायचं, पुढं वातावरण कसं आहे, ढगाळ आहे, पक्षी आहेत, काय आहे, आकाशामध्ये काय परिस्थिती, सर्वच सर्व माहिती त्या ब्लॅक बॉक्समध्ये, जे विमानतळ असतं, विमानतळावर जे ज्याला रडार सेक्शन म्हणतो आपण, त्या रडार सेक्शनमधून जी माहिती त्या वैमानिकाला दिल्या जाते, ती सर्व माहिती त्या ब्लॅक बॉक्समध्ये साठवल्या जाते. आणि समोर घटना झाल्यामुळे काय होतं की ब्लॅक बॉक्स नष्ट होण्याची भीती राहते, म्हणून त्याला पाठीमागच्या भागामध्ये ज्या ठिकाणी लगेज ठेवलं जातं पाठीमागच्या बाजूला, त्या ठिकाणी त्याला सुरक्षितरित्या त्याची फिटिंग केलेली असते. त्यामुळे तो ब्लॅक बॉक्स सुरक्षितरित्या त्या ठिकाणी सेफ राहतो. आणि त्याच्यामध्ये विमान उडतानाची, विमान उतरतानाची सर्वच्या सर्व माहिती त्याच्यामध्ये रेकॉर्ड असते. किंवा जे दोन पायलट बोलत असतात त्यांचा जो संवाद त्या ठिकाणी चाललेला असतो, तो पूर्ण व्यवस्थितरित्या त्या ब्लॅक बॉक्समध्ये साठवलेला असतो. त्याला केशरी रंग याच्यासाठी दिला जातो की
तो दुरून ओळखला जावा की हा बॉक्स आहे म्हणून. ते रेडीमेड रेडियम लावलेल्या ज्या पद्धतीचा असतो की नाही, त्या पद्धतीचा त्याचा कलर असतो केशरी रंगाचा, आणि तो कितीही विमानाची जळून खाक जरी झालेली अवस्था असली तशा अवस्थेमध्ये तो दुरूनच बॉक्स सापडतो, दिसतो. त्याची विशिष्ट प्रकारची रचना असते आणि त्याला मी आत्ताच सांगितलं आहे, त्याचे कितीही टेम्परेचर जरी जास्त असलं 3000 सेल्सिअस, तरीही त्याची ती सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. त्याला त्या पद्धतीनं बनवलेलं असतं आणि त्यामुळे विमान कुठल्या कारणामुळे नष्ट झालं किंवा क्रॅश कसं झालं किंवा त्याला अपघात कुठल्या पद्धतीचा झाला, हा पूर्ण डाटा त्याच्यामध्ये साठवलेला असतो. आणि ते एक प्रकारचं विमानाचं काय म्हणता येईल, मेंदू म्हणता येईल. प्रत्येकाचा मेंदू वरती असतो किंवा समोर असतो, पण विमानाचा मेंदू पाठीमागच्या बाजूला असतो असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामध्ये सर्वच्या सर्व डाटा आपल्याला व्यवस्थितरित्या मिळतो आणि त्यामुळेच विमानाची पूर्ण हालचाल, विमानाचे झालेले अपघात वगैरे किंवा जे काही घटना असतील त्या आपल्याला त्या माध्यमातून पूर्णपणे मिळू शकतात. आणि तो बॉक्स ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस खरी परिस्थिती समोर येते की विमान कुठल्या कारणामुळे नष्ट झाले. आणि बंधू आणि भगिनींनो, काल परवाची जी घटना आहे, अजितदादा हे उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, त्यांच्या विमानामध्ये जी घटना झाली ही नक्कीच त्या बॉक्सच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. तो विमानामध्ये बॉक्स जर सापडला तर त्या विमानाची पूर्ण डिटेल माहिती समाजासमोर येऊ शकते, महाराष्ट्रासमोर येऊ शकते, देशासमोर येऊ शकते. आणि अशा अनेक विमानाची माहिती, दुर्घटनाची माहिती याच माध्यमातून सोडवल्या जाते. अशा प्रकारचा हा ब्लॅक बॉक्स ब्लॅक नसून केशरी रंगाचा म्हणजेच नारंगी रंगाचा आहे, परंतु त्याच्यामध्ये विशिष्ट टोटल गुप्त माहिती साठवल्यामुळे त्याला ब्लॅक बॉक्स असे नाव देण्यात आले. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.